शेगावमध्ये ठाणेदार निमिष मेहत्रे व निवडणूक अधिकारी यांची मोठी कारवाई। एका कारमधून 10 लाखाची रोकड जप्त। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरात शनिवारी सकाळी ठाणेदार यांच्या पथकाने व नगर परिषद अधिकारी यांनी धडक कारवाई करत एका कारमधून 10 लाख रुपयाची रोकड जप्त केली आहे। विशेष माहितीच्या आधारे शहरातील मुख्य रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान कारमधून रोकड आढळताच चालक आणि प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की ही रोकड निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्यासाठी वापरली जाणार होती। आर्थिक कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू असून रोकडीचा स्रोत आणि उद्देश शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत प्रशासनाने पारदर्शकतेसाठी घेतलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे। या घटनेनंतर निवडणूक प्रशासनाने सर्व पथकांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत। भरारी पथकांच्या या तत्परतेमुळे शेगाव नगर परिषद निवडणुकीतील अवैध पैशाच्या वापरावर मोठा आळा बसला आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।